काय म्हटलं प्रणव? एकदा एकदा डबल वन. बोरीचं झालं भूत असते म्हणते. बापरे काय सांगा, थरथर कापू राहिला माणूस. आता मी चाललो नाही म्हणजे आपापच ढकलले हवेतच. 17 किलोमीटर चालून आता आम्ही पोहोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात तुम्ही? मजेतच असणार. तर आज आपण जाणार आहोत शेगावला, ते पण पायी. तर चला बघू काय होते. जय गजानन, जय गजानन. तर मित्रांनो आता आलेलो आपण अकोल्यामध्ये. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण घेतलेला आहे चहा आणि इथे आपल्या समोर आहे गजानन महाराजांचं छोटस मंदिर. तर इथं आम्ही चहा घेण्यासाठी उतरलो आहे. तर मित्रांनो चहा पिला आहे आणि ही आहे आपली सगळी गँग. तर मित्रांनो आता आपण इथं पोंगे घ्यायला आलेलो आहे. रे वा, मला पोंगे घेऊ द्या. तर थंडी झाली मित्रांनो. आता आम्हाला 1 घंटा आला प्रवास करू आणि आता इथे ब्रेक घेतला आहे. तर आता आम्ही खातो, त्यानंतर भेटतो. मित्रांनो आता आपण आलेलो गायगाव मध्ये. अच्छा, आता इथून आपण जाणार आहोत पैदल. आता हे सगळे मुलं माझ्यासोबत आहेत, एवढे सगळे आपली पार्टी गँग. तर आम्ही 15 ते 20 जण आहोत. आता आम्ही इथून जाणार आहे पैदल. इथपर्यंत आलो आम्ही आता ॲटो न. आता गायगाव पासून आम्ही जाणार समोर पैदल. अरे जय श्रीराम भावा. चला आपण गणपतीचं दर्शन घेऊ आणि समोरच्या वाटचालीला चालू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. देव नाही झोपत हो. मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे आणि आपण जातोय गजानन महाराजाच्या तिथं. आता आपल्याला चालता झालेलं आहे 15 मिनिटं. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, खूप सारे पोट्टे आहेत, दिसणार नाही तुम्हाला अंधारामुळं. आणि चला समोर जाऊया. जय गजानन. मित्रांनो आता हे समोरचे लोक बघा तुम्ही, आमच्या समोर मागून येऊन समोर गेले आणि हे बाय म्हाताऱ्या माणसासारखे चालू राहिले. काय म्हणा गेले आता कंट्रोल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मेनकरदा मध्ये आणि इथं आमचे मित्र घेत आहे. काय घेतलं रे बा? बापरे, कॅशियर माणूस, करोडपती माणूस. तर मित्रांनो प्रणव खूप वेळा विचारलं मी की वेद किती आहेत, तर भाऊ म्हणतात 18. किती? 4.5 आहेत म्हणते. मित्रांनो काय सांगू, आज माझ्या डोळ्यात पाणी आलं. यांनी मला आम्हाला बघा किती मोठी पार्टी दिली सर्वांना. म्हणजे माझ्या डोळ्यात एवढा अश्रू झाले. अश्रू नाही. अच्छा ना माझे दे रे बा, आपल्याला असा व्हिडिओ बनायचा आहे. हा अरे चांगलं मोठं दे रे. मित्रांनो बघा माझ्या डोळ्यामध्ये आसू झाले. काय म्हटलं प्रणव? एकदा डबल वन. बोरीचं झालं भूत असते म्हणते. चालता आम्हाला झाले आहे 2 घंटे, पण पायात नाही एवढंसं पण काही दुख नाही आहे. रस्त्यानं मस्त भूताच्या गोष्टी करत चाललो आहे. मजा येत आहे मित्रांनो एकदम. काय होतं रे बा? राहिलं. जय गजानन माऊली. तर मित्रांनो आता आपल्या इथे भेटलेलं आहे पाणी. परफेक्ट 3 घंटे झाले वाटते आम्ही पैदल येऊ राहिलो. चहासाठी मित्रांनो एवढी भांडण चालू आहे ना, चहाने जसं काय अमृत पिऊ राहिले. गजब बेइज्जती. ओ राम आएंगे राम आएंगे. मित्रांनो आता 5 घंटे झालेले आहे. आपण चाललो आहे आणि रस्त्यानं खूप म्हणजे खूप मजा केली आहे आपण. माझा पूर्ण गळा बसला एवढे गाणे म्हटले मी आता. A few moments later. तर मित्रांनो 17 किलोमीटर चालून पायात दुखत आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत नागझरीमध्ये. नागझरीवर पोहोचून मित्रांनो आम्हाला झाला अर्धा घंटा आणि आमच्या सोबत येणारे मुलं आता आले. तर मित्रांनो इथं 5,500 वर्ष बाबूराव कष्ट आहे. 5,500 वर्ष अगोदर मी एक गाय सोडली होती. तर ही आहे ती आमची गाय.
कैसा लगा मेरा मजाक? 6 hours later. तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत शेगावला. पायाले दुखत आहे तर तर मित्रांनो आता आपण आलो आहे शेगावच्या अंदर मंदिरामध्ये. हे चाललंय मित्रांनो आमच्या चपला शूज. हे माऊली आहेत आमचे. तर मित्रांनो आता झालो आहे रेडी. इकडे चालू आहे पावडर लावणं आणि आम्ही जातो आता टिक्का लावायला. आता बघतो समोर काय होते ते. इकडे बघा नकरा कर. तर मित्रांनो चला आता आपण चालू दर्शनाला. माझ्या तर मित्रांनो गर्दी बघितल्याने चालली आहे. एवढी मोठी लाईन आहे बापरे. तर मित्रांनो आता काही मिनिटातच आपलं दर्शन होणार आहे आणि तुम्ही खाली बघू शकता भक्तांची गर्दी. आता अंदर बघतो मोबाईल अलाउड नाही आहे. कसं दर्शन होते कसं काय होते तुम्हाला दाखवतो. A few moments later. मित्रांनो चला झालं आपलं दर्शन माऊली. जय गजानन. आणि हे आहे आपला झेंडा. दर्शन झालं 2 तासामध्ये. श्री हरी विठ्ठलांची आरती पण घेतली. आता मेन म्हणजे गजानन महाराजांची आरती ज्याच्यासाठी आम्ही आलो ते घेणार. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. भेटी पर ब्रह्म आलेगा. जय देव जय देव जय. आरती वगैरे झाली तर आता समोर चाललो आहे. आमचा बॅग ठेवलेला आहे मित्रांनो आम्ही लॉकर मध्ये. बाजू राहिली नाही झालं. बापरे काय सांगा थरथर कापू राहिला माणूस. अच्छा. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नाश्ता करायला. तर मित्रांनो आपण घेतलेलं आहे कचोरी शेगावची स्पेशल. आणि इथे चालू आहे आता गरम गरम कचोरा काढणं. आणि तुम्ही बघू शकता आता खाऊन मी सांगतो मला कसे आहेत. ये कचरा बहुत टेस्टी है, आप आगे ट्राई कर सकते हैं. बाय बाय. मस्त जोक मारा. तर मित्रांनो आता आपण जात आहोत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. चला माऊली चला माऊली चला चला चला. डबल कलून इकडून तिकडून मित्रांनो. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. भूक लागली पाहिजे म्हणून शरीराला, म्हणून आम्हाला धावपळ चालू आहे. अच्छा. 20 मिनिटाच्या धावपळीनंतर स्पेशल आपल्या शेगावचा महाप्रसाद. इथे आहे मित्रांनो आपल्या इकडे वरण, हे आहे बेसन, हे आलूची भाजी, चिरा, हे पोळी. मी तुम्हाला जेवण करून नंतर भेटतो. मित्रांनो खरं सांगतो मला चक्कर आली होती ज्यावेळेस गजानन महाराजांची आरती चालू होती. त्यावेळेस चक्कर आली होती आणि मी खाली बसलो होतो. मी तर आता आमचं जेवण झालं. आता आमचा लोक खाली पायऱ्या उतरत काय आहे. अच्छा स्लाइड आहे. अच्छा. तर मित्रांनो आम्ही बारक्या पायऱ्या उतरून चाललो. तर मित्रांनो आपण आपल्या बॅगा ठेवलेल्या होत्या लॉकर मध्ये आणि आता आपण आपल्या बॅगा वापस घेऊया. तर मित्रांनो हे आलेलं आहे आपल्या बॅगा आणि हे आपली बॅग.
तर मित्रांनो त्याला आपण आता वापस आलोय आपल्या अनमोल चरण पादुका घ्यायला. चला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी वापस. गजानन महाराज मंदिराला करू बाय बाय आणि आपण जाऊ घरी आता. तर मित्रांनो आता आपण पेढे आणि चंदन घेतलं आहे आणि आता भेटूया आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो हे लागले आपल्या बससाठी लाईन. बस पूर्ण फुल झाली वाटते. फुल झाली ना आता वाटू राहिलं मला. बस झाली फुल. आता काम ना आम्हाला जागा भेटते. 8 मिनिटं लागणार. शेगावात मी मित्रांनो 100 वेळा आलो पण पहिल्यांदा बसनं चाललो. अच्छा. तर मित्रांनो आता या बसने आपल्याला इथं सोडलं आहे. आता आपण आलो रेल्वे स्टेशनवर. आता इथून रेल्वे पकडायची आणि चालायचं घरी. चला मग. ते पहा मित्रांनो चिंट्या सगळ्याला म्हणजे कोणालाच नाही सोड राहिला. सगळ्याला आपण त्याला लावून नाही म्हटलं तरी लावून राहिला. ट्रेन आली आहे मित्रांनो. ट्रेन आली रे ट्रेनच्या सुरात आली आहे मित्रांनो आपली ट्रेन. A few moments later. आता मी चाललो नाही मला आपोआप ढकलले हवेतच. असं वाटलं मी हवेतच आलो. 6 hours later. तर मित्रांनो आता अकोला बस स्टँड वरून आपण चाललोय आता घरी. आता इथून ऑटो करून जर आपल्या 12 टाकडीच्या ऑटोत बसलो की चला घरी. तिथे गेल्यावर झोपून राहायचं. ओके भेटू तुम्हाला. तर मित्रांनो हा आहे दिवस 4था. त्या दिवशी मी घरी आलो झोपलो आणि 3 दिवस बसण्यात उठण्यात तपलीक एवढे पाय सुजले होते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हा आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे जसा झाला तसा मला सांभाळून घ्या. काही चुकी झाली असेल तर सॉरी. आणि यासमोरचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. खत्म. बाय बाय. टाटा.